वेलकम टू गायत्री सुधरी चॅनल. आपण डोसा नेहमीच खात असतो, पण तो तांदूळ आणि उडदाची डाळ घालून. आज आपण जो डोसा करतोय तो अतिशय हेल्दी आहे. बघूया यात आपण काय काय घालतो. तर हा हेल्दी डोसा तयार करण्यासाठी इथे मी घेतलं आहे 1 वाटी अंकुरित मूग, 1 वाटी रवा, 1 वाटी अंकुरित हरभरे. यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या आणि मीठ. अंकुरित मूग आणि अंकुरित हरभरे यांचा डोसा तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे मूग घालून घेते. हरभरे, रवा, कुठलाही जाड बारीक रवा आपल्याला इथे चालेल. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि टेस्टसाठी ह्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या. त्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. छान सरसरीत असं हे आपण बारीक केलं आहे आणि आता हे आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालू परत आपण आणि हे काढून घेतलं आहे. आता हे सारण आपल्याला जवळपास 10 मिनिटपर्यंत याला आपण रेस्ट देऊया, कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला होता आणि तो रवा थोडासा फुलून यावा याकरिता याला 10 मिनिटाची रेस्ट देणं आवश्यक आहे. आता या मिश्रणामध्ये आपण गरजेनुरूप मीठ घालून घेतो. आता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी बरोबर आहे. तर या डोस्यासाठी आपल्याला अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्ट देखील नाही, असं हे या पद्धतीची कन्सिस्टन्सी ही हवी असते. तर ही अगदी परफेक्ट आहे. आता आपण डोसे करायला सुरुवात करूया. तवा मध्यम गरम झाला. आता याच्यावरती आपण तेल घालून घेऊ. हे तेल आपल्याला सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे. इथे ही काळजी घ्यायची आहे की तव्याला तेल चिटकून राहणार नाही. आता आपल्याला हे मिश्रण इथे छान असं पोळ पसरवून घ्यायचं आहे. एक मिनिटानंतर मग आता आपल्याला याच्यावरती साईडने तेल घालून घ्यायचं आहे. आता तशी याला परत पलटवण्याची गरज नाही, असाही आपल्याला हा खाता येतो. पण इथे मी दुसरी बाजू हलकीशी भाजी घेणार आहे. तर इथे तुम्ही बघताय अतिशय जाळीदार असा हा सुंदर डोसा तयार झाला आहे. आता याच पद्धतीने इतरही डोसे आपण तयार करून घेऊया. मस्त असे डोसे इथे तयार होत आहेत. तर मस्त असे स्वादिष्ट पौष्टिक डोसे इथे तयार आहेत. आवडत्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता.
डोसा अगदी मनासारखा व्हावा यासाठी काही टिप्स लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्या म्हणजे डोसे करण्यासाठी तवा जास्त गरम करू नका. जास्त गरम झाल्यास त्यावर पाण्याचे शिंतोडे मारून तापमान मेंटेन करा. तव्यावरती डोसा घालायच्या आधी फक्त एकदाच तेल घाला. ही काळजी घेतल्यास अगदी छान डोसे तयार होतात. परत मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन की हे डोसे अगदी गरम गरमच खा. थंड झाल्यानंतर ते थोडेसे नरम होतात, पण स्वाद मात्र कायम राहतो. मुलांच्या टिफिनसाठी ही उत्तम रेसिपी आहे. प्लेलिस्टमध्ये विविध चटण्यांची लिंक शेअर केलेली आहे. गायत्री चौधरीज चॅनलवरती सर्च करू शकता. Thanks for watching and please like, share each other, do comment and subscribe my channel for healthy recipes. Thank you once again. Have a good day.